नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड। चोरीचा माल केला हस्तगत। पनवेल व आजूबाजूच्या परिसरात विविध ठिकाणी घरफोडी चोरी करणाऱ्या दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे। पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत भिंगारवाडी येथील बिअर शॉपमध्ये चोरीची घटना घडली होती। या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय अनपुरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 पनवेल प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आनंदा कांबळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार विजय देवरे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस हवालदार सतीश तांडेल, पोलीस हवालदार शिवाजी बाबर, पोलीस हवालदार भूषण म्हारसे, पोलीस शिपाई आकाश भगत, पोलीस शिपाई भीमराव खताळ आदींच्या पथकाने गोपनीय माहिती प्राप्त करून तसेच तांत्रिक तपासाद्वारे आरोपीनामे सुदाम भगवान वाघे वय वर्ष 26 व विधी संघर्षग्रस्त बालक यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करून त्यांना पनवेल परिसरातून अटक करण्यात आली आहे। आरोपीकडे करण्यात आलेल्या तपासादरम्यान त्यांच्याकडून 2 मोबाईल, 1 मोबाईल चार्जर, गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल, गुन्हा करताना CCTV फुटेजमध्ये दिसत असलेले त्यांच्या अंगावरील कपडे व 29,000 रोख रक्कम असा एकूण 65,300 रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे। संबंधित गुन्हेगारांवर पनवेल पोलीस, तालुका पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे आणि रसायनी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम सह तृप्ती भोईर, पनवेल।